मी निमंत्रित करतो गायत्री जोशी यांना. पुण्याच्या 2 गायिका राहिल्यात, त्या माझ्याकडे मगापासून रागाने बघतात की आम्हाला कधी बोलवणार आम्हाला. पण मी अशासाठी ठेवलं की कदाचित बाहेरगावचे जे कलाकार आहेत त्यांना ट्रेन्स वगैरे असतील जाण्याच्या. ह्या रचनेमध्ये जेव्हा केव्हा गायिका श्वास घेईल तेव्हा पेटीच वाजेल फक्त, बाकी कुठलंही वाद्य वाजणार नाही. लोग हर मोड़ पर रुक रुक के संभलते क्यों है, लोग हर मोड़ पर रुक रुक के संभलते क्यों है, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है. राहत इंदौरी साहब. मैं ना जुगनू हूं, दिया हूं, न कोई तारा हूं. मला हा अंदाजे बया फार आवडतो बघा तर. मैं ना जुगनू हूं, दिया हूं, न कोई तारा हूं, रोशनी वाले मेरे नाम से जलते क्यों है, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है. नींद से मेरा ताल्लुक ही नहीं बरसों से, ख्वाब आ के मेरी छत पे टहलते क्यों है. आणि इंदोरी साहेब असं म्हणतात की मोड होता है जवानी का संभलने के लिए. बघा काही आठवते का. मूड होता है जवानी का संभलने के लिए, और सब लोग यहीं आके फिसलते क्यों है, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है. एक मराठी प्रायव्हेट कॉम्पोजिशन असं लिहिलेलं आहे माझ्या इथे. मी गझल म्हणजे प्रियतमेशी केलेलं प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन ही व्याख्या ऐकली होती, पण आज लिस्टमध्ये हे प्रायव्हेट कॉम्पोजिशन्स काय आहेत बघूया, मलाही उत्सुकता आहे. नमस्कार. जी मराठी गझल मी सादर करते ते कंपोजिशन माझ्या वडिलांचं आहे, पंडित शंकर वैरागकर. कोणी लिहिली आहे ते माहिती नाही आहे, प्रयत्न करते. सो काही चुकलं तर प्लीज क्षमा करा.
अनडाग पेच गनिमी अनडाग पेच गनिमी अनडाग पेच गनिमी हुकले पुरेच हुकले चुकले खरेच माझे चुकले खरेच माझे माझे चुकले खरेच माझे माझा तुला म्हणाले चुकले खरेच माझे माझा तुला म्हणाले चुकले खरेच माझे माझा तू सागरात तळअन किती खोल ते कळेना तू सागरात तळअन किती खोल ते कळेना आ रात तळअन किती खोल ते वेचावयास मोती वेचावयास मोती काठावरून झुकले चुकले खरेच माझे चुकले खरेच माझे चुकले खरेच माझे माझा तुला म्हणाले चुकले खरेच माझे माझा तुला म्हणाले चुकले खरेच माझे माझा तुला म्हणाले
लेखनातही आगळी वेगळी असलेली ही गझल, तिची चाल सुद्धा आगळी वेगळी होती आणि सादरीकरण सुद्धा. एक उर्दू गझल आपण गायत्रीकडनं ऐकणार आहोत. हरिहरनजींच्या आवाजात ही गझल आपण खूप वेळा ऐकलेली आहे. गायत्रीकडनं ऐकूया. हरिहरनजींची ही गझल आहे. मी गाण्याचा प्रयत्न करते. लोग कहते हैं अजनबी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो, लोग कहते हैं अजनबी अजनबी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी
अजनबी मेरी जिंदगी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो। दोस्तों से वफा की उम्मीदें, दोस्तों से वफा की, वफा की, वफा की, वफा की उम्मीदें, उम्मीदें, दोस्तों से वफा की उम्मीदें, किस ज़माने के आदमी तुम हो, किस ज़माने के आदमी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो। URL फाउंडेशन आणि दादर माटुंगा कल्चर सेंटरतर्फे मी या कलाकारांचं स्वागत करण्याची विनंती करतो रवी काकांच्या हस्ते. शेवटच्या 2 रचना आपण ऐकणार आहोत मृण्मयी फाटककडनं, हो, आणि फरमाईशीची एक रचना नंतर. आमच्याकडे कन्फ्युजन असं आहे की 2 रचना आहेत, त्यातली एक गालिबची आणि एक इलाहीजींची आहे, आणि शेवटी कुठली गायची. तर मी म्हटलं मराठी लोकांनी गायलेल्या उर्दू आणि मराठी रचनांची ही मैफल आहे, तर शेवटी मराठी माणसाची आपण रचना ठेवूया इलाहीजींची, कार्यक्रमाची सांगता म्हणून, आणि सुरुवातीला गालिबची ऐकूया. पहिल्यांदाच गझल गाते मी आज, काही चुका झाल्या तर प्लीज मला माफ करा. दिया है
बशर है क्या कहिए। दिया है दिल अगर उसको बशर है क्या कहिए। दिया है दिल अगर उसको बशर